तर नमस्कार विद्यार्थिनींनो, गृहिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची अशी टॉपिकवर प्रश्न घेऊन आलेली, जे की अंगणवाडी मुख्य सेविका भरती 2026साठी अतिशय महत्त्वाची योजना आहे, जी की आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. तर या योजनेवर तुम्हाला 2026मध्ये जे काही महत्त्वाचे असे 10 प्रश्न येणार आहे कायद्यांवर, तर त्याच्यावर मी तुम्हाला हमखास येणारे जे प्रश्न आहे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेवर सविस्तर भाषण दिलेलं आहे. चला तर मग आता प्रश्न बघूया. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलेला दरमहा किती रक्कम दिली जाते? ऑप्शन ए आहे 1,500 रुपये, ऑप्शन बी आहे 2,000 रुपये, ऑप्शन सी आहे 1,1200 रुपये, ऑप्शन डी आहे 3,000 रुपये. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 1,500 रुपये. तर डेली महिन्याला हे जी रक्कम आहे ना लाभार्थी महिलेला, ती 1,500 रुपये त्यांच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा होते DBTद्वारे. आता आपण दुसरा प्रश्न बघूया. तर प्रश्न क्रमांक 2 आहे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेची वयोमर्यादा किती निश्चित करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन ए आहे 18 ते 60 वर्ष, ऑप्शन बी आहे 18 ते 65 वर्ष, ऑप्शन सी आहे 21 ते 65 वर्ष आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही. तर जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे 21 ते 65 वर्ष. तर 21 वर्ष पूर्ण असणे गरजेचं आहे आणि 65 वर्ष पूर्णसुद्धा. मी वारंवार सांगते की हे प्रश्न शेवटपर्यंत बघा, याचा नक्कीच फायदा होणार आहे तुम्हाला. तर प्रश्न क्रमांक 3 आहे, योजनेसाठी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा किती निश्चित करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन ए आहे 2.5 लाख, ऑप्शन बी आहे 1.5 लाख, ऑप्शन सी आहे 8 लाख आणि ऑप्शन डी आहे 2 लाख. तर जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे 2.5 लाख. तर या योजनेसाठी जे वार्षिक उत्पन्न वयोमर्यादा आहे ती त्या लाभार्थ्याची 2.5 लाखांपेक्षा कमी असणे गरजेचं आहे. हे नक्कीच लक्षात ठेवा. 2.5 लाखांपर्यंत म्हणजेच की 2.5 लाखापेक्षा जास्त नाही, 2.5 लाखापेक्षा जे कमी असेल त्याच भगिनी या योजनेसाठी पात्र ठरणार. प्रश्न क्रमांक 4 आहे, योजनेचा अर्ज भरण्यासाठी खालीलपैकी कोणती प्रमाणपत्र पर्यायात म्हणून वापरण्यात येते? तर ऑप्शन ए आहे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, ऑप्शन बी आहे शाळा सोडल्याचा दाखला, ऑप्शन सी आहे ड्रायव्हिंग लायसन्स आणि ऑप्शन डी आहे पॅन कार्ड. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड. प्रश्नामध्ये इथे थोडी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. तर या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला प्रश्न सांगत आहे, पण या आधीचा जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यात मी लाडकी बहिणीची योजनेची स्थापना, उद्दिष्टे, कशासाठी ती योजना स्थापन केलेली आहे याच्यावर डिटेल माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहेत आणि तुम्हाला डिटेल माहिती ही प्रश्नावर विचारण्यात येतात. आणि मी याआधी तुम्हाला अंगणवाडी सुपरवायझरच्या भरतीसाठी एकात्मिक बालविकास यासाठी जे विषय आहेत त्यावर देखील मी तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेले आहे. भरपूर विषयांचे मी तांत्रिक प्रश्नसुद्धा टाकलेले आहेत. प्रश्न क्रमांक 5 आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी कोणत्या विभागामार्फत केली जाते? ऑप्शन ए आहे महसूल विभाग, ऑप्शन बी आहे महिला व बालविकास विभाग, ऑप्शन सी आहे आरोग्य विभाग आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी महिला व बालविकास विभाग. प्रश्न क्रमांक 6 आहे, खालीलपैकी कोणत्या गटातील महिलेला या योजनेचा लाभ मिळू शकत नाही? ऑप्शन ए आहे घटस्फोटित महिला, ऑप्शन बी आहे निराधार महिला, ऑप्शन सी आहे परित्यक्त्या महिला आणि ऑप्शन डी आहे शासकीय नोकरीतील महिला. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी शासकीय नोकरीतील महिला. तर या योजनेची म्हणजे लाडकी बहीण योजना आहे ती शासकीय नोकरीतील महिला असेल तर तिला या योजनेचा लाभ घेता येत नाही. प्रश्न क्रमांक 7 आहे, योजनेचा अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी शासनाने कोणते मोबाईल ॲप विकसित केले होते? तर ऑप्शन ए आहे नारी शक्ती दूत ॲप, ऑप्शन बी आहे महा DBT ॲप, ऑप्शन सी आहे महास्वयम ॲप आणि ऑप्शन डी आहे आपला सरकार ॲप. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे नारी शक्ती दूत ॲप. तर या ॲपवर लाडकी बहीण योजनेचा हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येणार होता आणि तुम्ही वेबसाईटने सुद्धा भरू शकतात, पण इथे हा ॲपचं हे ऑप्शन दिलेलं आहे, त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर आहे. लाडकी बहीण योजनेवर तुम्हाला 2026मध्ये फार महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात येणार आहे आणि हमखास विचारणार आहे, हे लक्षात ठेवा. तर प्रश्न क्रमांक 8 आहे, बँक खात्यात कोणती अट या योजनेच्या लाभासाठी अनिवार्य आहे? ऑप्शन ए आहे खात्यात किमान 5,000 असणे, ऑप्शन बी आहे बँक खाते आधार लिंक असावे, ऑप्शन सी आहे संयुक्त खाते असावे, ऑप्शन डी आहे खाते फक्त सरकारी बँकेत असावे. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी बँक खाते आधार लिंक असणे गरजेचं आहे. ही फार महत्त्वाची अट आहे.
त्यासाठीच तुम्हाला KYC करायला लावत होते. तर प्रश्न क्रमांक 9 आहे, या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? ऑप्शन ए आहे घरकुल बांधून देणे, ऑप्शन बी आहे मुलींना मोफत शिक्षण देणे, ऑप्शन सी आहे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे आणि ऑप्शन डी आहे मोफत धान्य वाटप करणे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे. तर ही योजना मुख्यतः महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे यासाठीच केलेली आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, जर कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी कार्ड रेशन कार्ड असेल तर त्यांना कोणत्या कागदपत्रातून सवलत मिळते? ऑप्शन ए आहे आधार कार्ड, ऑप्शन बी आहे आदिवासी प्रमाणपत्र, ऑप्शन सी आहे फोटो आणि ऑप्शन डी आहे उत्पन्नाचा दाखला. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे उत्पन्नाचा दाखला. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी लाडकी बहीण योजनेवर जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जे की तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकते ते सगळे मी घेतलेले आहेत. मी ऑलरेडी खूप व्हिडिओ अपलोड केलेले आहेत अंगणवाडी सुपरवायझर भरती 2026साठी. त्याचा नक्कीच फायदा होणार आहे तुम्हाला. एकदा जाऊन चॅनलला चेक करा आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवे असेल ते देखील मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन असेल फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.